जागो MTVमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पत्रकार बांधव हे जीव धोक्यात घालून न्यूज प्रसारित करत असतात, बातम्या प्रसारित करत असतात। कुठे अवैध धंदे, कुठे अवैध वाळू तस्करी, कुठे अवैध मुरुम उत्खनन, कुठे अवैध दगड उत्खनन, अशा मोठ्या बातम्या पत्रकार बांधव हे प्रसारित करत असतात। त्यांना माहीत असते की आपल्या जीवाला धोका आहे, धोका असून सुद्धा ही बातम्या प्रसारित करत असतात। ही बघा, अशीच एक खाण आहे ही दगडाची। येथून सतत मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन होत असतो। हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव ते मंगरूळ जाणाऱ्या मार्गावरची ही खाण आहे। इथे छोट्या मोठ्या 2-3 खाणी आहेत आणि या खाणीतून सतत अवैध दगड उत्खनन होत असतो। स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असते। म्हणजे अवैध धंद्यांना अभय देते की काय, अशी चर्चा सामान्य जनतेतून सतत होत असते। जागो MTVने तुम्हाला लाईव्हमध्ये ही न्यूज दाखवलेली आहे। बघा, या खड्ड्यामध्ये सर्वत्र दगड आहे। अगोदर इथे दगड साठवला जातो आणि नंतर इथून अवैध प्रमाणामध्ये या दगडाचं उत्खनन होत असते आणि प्रशासनाकडे या बातम्या जाऊन सुद्धा प्रशासन याकडे सतत डोळे झाक करत असतो, मूग गिळून गप्पा असतो। म्हणजे प्रशासन हे अवैध धंद्यांना सहारा देते की काय, अशी चर्चा सतत सर्वसामान्य जनतेतून होत असते। येथील स्थानिक नागरिकांची अशी मागणी आहे की प्रशासनाने सरकारी खजिन्याची लूट थांबवावी, अवैध धंद्यांना आळा घालावा, मोठ्या प्रमाणामध्ये हे या खजिन्याची तस्करी होत आहे ही थांबवावी, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे। मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो MTVसाठी खैरगाव मंगरूळ, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड।